तुमची मुलं सुद्धा मधल्या वेळेत सतत काही ना काहीतरी बाहेरचं चटपटीत खायला मागत असतील आणि बाहेर अस्वच्छतेत बनवलेलं मुलांना तुम्हाला द्यायचं नसेल, तर एकदा घरच्या घरी ही चटपटीत अशी खारी शंकरपाळी नक्की बनवून पहा. 2 ते 3 महिने छान टिकते. बाहेरचे कुरकुरे आहेत त्यापेक्षा चवीला भन्नाट लागते आणि मुलांना सुद्धा प्रचंड आवडेल. सर्वात आधी परातीमध्ये अर्धा किलो मैदा घ्यायचा. या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. त्यामध्ये ओवा, कलोंजी, चवीनुसार मीठ, 4 मोठे चमचे कच्चं तेल घालायचं आणि सर्व साहित्य एकसारखं मिक्स करायचं. पिठाची छान अशी मूठ वळली गेली म्हणजे समजायचं सर्व तेलाचं मोहन यामध्ये परफेक्ट बसले. लागेल असं थोडं-थोडं पाणी घालायचं, मध्यम घट्टसर पीठ मळून घ्यायचं. त्यानंतर एखाद्या डिशमध्ये मैदा किंवा गव्हाचं कोरडं पीठ घ्यायचं. त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करायचा. तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि पातळ अशी याची पारी लाटायची. पारी लाटून झाली की जसं व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने या पारीला उभे आणि आडवे कट मारून घ्यायचे. जसं आपण नेहमी खारी शंकरपाळी बनवताना कट मारतो ना, अगदी त्याच पद्धतीने. राहिलेल्या पिठाच्या सुद्धा याच पद्धतीने या शंकरपाळी बनवून घ्यायच्या. त्यानंतर गॅसवर कढईमध्ये तेल सुद्धा छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. तयार शंकरपाळी या तेलामध्ये सोडायची. सुरुवातीला मिनिटभर मोठ्या आचेवर आणि त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर अलटी-पलटी करत हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. शंकरपाळी हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतली की एका बाउलमध्ये काढायची. थोडीशी थंड झाल्यानंतर त्यामध्ये काळं मीठ, लाल मिरची पावडर घालायची, मिक्स करायची. 2 ते 3 महिने टिकणारी चटपटीत खारी शंकरपाळी तयार आहे. नक्की